15 ऑक्टोबर. भगवंताचे होण्यासाठी अभिमान टाकून लीनता अंगी बाणवावी. एकदा असे झाले की एकजण एका बुवाजवळ राहिला. तो काहीही करीत नसे, सदा त्या गुरुजवळ राहत असे व तो जेथे जाईल तेथे जात असे. काही दिवसांनी मला आता काही करायचे राहिले नाही, मला सर्व मिळाले, असा त्यास अभिमान झाला. गुरुबरोबर रस्त्याने जात असता एके ठिकाणी महारीण रस्ता झाडत असलेली त्यांना दिसली. गुरुने त्या महाराणी सांगितले की ह्या माझ्या बरोबरच्या मनुष्यास ती केरसुनी मार. तेव्हा तो मनुष्य रागावला. त्यावर गुरु म्हणाला की मी तेथेच आहे. तेव्हा तो मनुष्य म्हणाला, असला कसला गुरु की जो महारणीमध्ये आहे. मग त्या गुरुत काहीच अर्थ नाही. सारांश, काहींना एवढा अभिमान चढतो की पुढे ते गुरुसहित तुच्छ मानू लागतात. म्हणूनच नामस्मरण करणे ते अभिमान टाकून करीत जावे. परमेश्वरास अनन्य शरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे. पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपणास अभिमान चढू लागतो व त्यामुळे साधन व्यर्थ होते. संताकडे जाताना आपण काही एक बरोबर अर्थात मनामध्ये घेऊ नये, किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे. आपण प्रपंचाचे प्रेम व अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग लिहिलेले असे वाचता येत नाही तशी अवस्था होते. एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे. त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे. क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहेत. असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित. वागण्यात, बोलण्यात व चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी. नको ते टाळावे, पण हे ज्याचे त्याला कळू लागले पाहिजे. अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही, त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचे होण्यास अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते. मनाने मात्र आपण बळकट बनले पाहिजे. आपण स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये. आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे. रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. नामात कसलेही विचार आले तरी ते नामाने दूर सारावे भले. नामस्मरणी ज्याचा दृढ भाव तो जाणा योगियांचा राव. जय श्रीराम.